हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्याच जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी कमेंटसाठी खूप मनापासून आभारी. दुपारचं टायमिंग होतं, सगळेजण आम्ही मस्त जेवलो आणि बाहेर येऊन बघते, मला काय माहीत नव्हतं हे बाहेर काय चाललेलं आहे. बाहेर येऊन बघते तर भांडणाची उडती. आर्यन आणि आपला हार्दिक एका बाजूला होते आणि आयुष आणि आरुष एका जागेला होते. ते म्हणतात ना की एकमेकाला काहीतरी बोलली का काय म्हणली काय माहीत, रसिकांना थोडंसं ओरडले. त्याच्यानंतर घरात पुन्हा बघतोय तर काय दोन्ही हाताने मका उधळायला लागलेला आहे. धान्यात धान्य पोरं ठेवत नाहीत, कपड्यात कपडे ठेवत नाही आहेत, भांड्यात भांडं ठेवत नाही आहे. बघा यांचा ह्या खेळ अक्षरशः असं म्हणजे सांगू नका. ते माझ्याकडेच पद्धत आहे, लय तात खाऊन आहे. तर तयार झाले, फ्रेश झाले, आता चहा पाणी वगैरे घ्यायचं. आई व्हिडिओ बघायला लागले. मी सकाळपासून तुम्हाला आत्ता बोलत आहे, सकाळपासून निवांत होते. काय पोरांनी धुडकूस घातलाय आज. सगळी मका घर भरून दार भरून नुसती मका झालेली आहे. आरू फुगला, रडला, भांडी फेकून गेली पोरांनी. काय सांगू, नुसता तमाशा तमाशा म्हणायला हरकत नाहीये. कुठे गेला बारका गुट्टा? बघू बघू बघू, वाव मॅगी. मला नको बाबा मॅगी, खावा खावा. नको मला, मला नको. अरे बाबा चालल्याशिवाय गप बसणारच नाही. पण दिले बघा मॅगी. चला मस्त अशी मॅगी खायला या. अरे बसून खावा रे, काय उभारून कसं खायला लागलाय रे बाबा. बसा ना खाली, बस तिथं आरू जवळ बस. ती व्हिडिओ कशी बघायला लागली. अर्धूच एक वेगळाच असतंय. अर्धू छान आहे, मस्त मस्त झाले मॅगी. आलं का डोळं भरून आलं का? डोळं भरून आलेलं तर दाखवायचं होतं मला. व्हिडिओ बघितला तर रडत्या होय का? का ग तुझे लेकरं लई राबले ती? व्हिडिओ बघायला मिळाला रडूच येते बाई. का काहीतरी बोलतेच रडायचं. का तुझ्या लेकरांचं झालंयच ना मग. ते आमच्या पोरांना का लोक काय म्हणायचे? अगं बारके असतात जरा काय म्हणायचे? ना काय होते वाटायचं. हा हे काय करते ती, झोपड्यात राहते ती, ह्यांना मुली कोण द्यायचं असं म्हणत होती ना ग. मग नाव ठेवणारी असावी का? असावी. हा असले तरच पुढं चांगलं. आता त्याचा सागरचा कपडे झाला, समजा लेकीचा आहे. मला काय तिच्यात एक 8 दिवस जाऊन राहून खायचं राहायचं. सागरच्या ते 8 दिवस, तिच्यात 8 दिवस, संधूच्यात 8 दिवस, हिता आणि शेतात 1 आठवडा झाला मला महिना. आठवडाभर फिरायचं प्लॅन आहे का काय आता बंगला करून? लेकाच्या बंगल्यात जाणार की राहायला? जाणार की. अर्ग बस की आम्ही नंदन भाऊचा चाललोय जत फिरायला चाललोय. नाही काय काय आणायचं आहे त्याच्यासाठी चाललोय. मॅगी खाऊन आम्ही आणि बिस्किट खायला. हा करा, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि हो रसाबाईचा ड्रेस किती सुंदर आहे बघा, छान दिसतोय ना. मेहंदी कलर मस्त वाटतोय. शिवून घेतलाय ना, मस्त शिवलाय. शिवणाऱ्याने पण मस्त शिवलाय. चलो येऊ का? काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. अरे देवा, आई चप्पल, माझ्या चप्पलीवर कोण थुकलंय का बाई? मला चप्पल तुझी दुसरी, तुझ्यासारखी चप्पल कुठे आहे आईची? सिंपल मध्ये तीच बरी वाटते. हार्दू बघ, हार्दू लावू नको हात, बाळा चपल्या घाण आहे त्या. दे. मी रसिका खास अशी काही खरेदी करायला चाललेलो नव्हतो. एक म्हणजे घरातील भाजीपाला संपलेला होता. सोबत जसं आता संदीपनं काम दिलेलं आहे ना, तर आता आपलं घर बांधलेलं आहे. काही गोष्टी मला भरपूर साऱ्या माहीत आहेत, म्हणजे बांधकामासंदर्भात. मग ते बिल्डरशी थोडीशी चर्चा करायची होती, बोलायचं होतं. कारण ते ना पूर्ण अंगावरती देणार आहे, कारण आता तो इथं नसतो. झाला अजून थोड्या दिवसात सुट्टी संपली की तो चालला. मग ते काम कोण करून घेणार, मटेरियल कोण आणणार? त्यामुळे ते अंगावरती देणं म्हणतात ना, तसं अंगावरती दिलं. मग त्यांना पण महत्त्वाचं म्हणजे भेटायचं होतं आणि मग छोटं मोठं घ्यायचं म्हणून आलो जतला.
मी खूप दिवसातून या पेठेमध्ये आलेले आहे. इकडं ना भाजीपाला वगैरे खूप असतं, पण तुम्हाला एक खरं सांगू, बघितलेली गोष्ट की खूप महागडं म्हणायला हरकत नाही. जतमध्ये 2 डबे घ्यावं म्हटलं प्लास्टिकचं, म्हणून त्या प्लास्टिकचं जे मिळतं ना त्या दुकानामध्ये गेले. कोल्हापूरला 10 रुपयाला मिळणारी वस्तू तिथं 30 आणि 40 सांगतात. कोल्हापूरला 50 रुपयाला मिळणारी वस्तू तिथं 100 रुपये सांगतात. मग मी एवढ्यावरनं ओळखलं. मी साध्या पुढं जाऊन बघा बांगड्या घेतल्या होत्या साध्या, आपल्या मी रसिकाला घ्यायच्या हिशोबानं म्हणून बांगड्या घेतलेल्या. ती बांगडी कोल्हापूरमध्ये कमीत कमी 30 ते 40 रुपयाला मिळेल, पण तिथं आम्हाला 70 आणि 80 रुपये. म्हणजे जत बघायला गेलं, मी आता प्रॉपर लक्ष देऊन बघितल्यानुसार खूप महाग आहे. भाजीपालासुद्धा खूप महाग आहे ताईनं, असं नाही की थोडंसं फरक असेल. जतचा बाजार काय पाहिजे? बारकी आहे, मोठी पाहिजे जरा ग. घे आणेकडे माझ्याकडे पिशवी. 25ला पाव, 40ला अर्धा किलो घे. बघून घे, किडकड मडक. हा मिरच्या आहेत ना, घेतल्या की. डबू इकडे आहे बघ, पण ते अशी काय एवढी खास नाही ग. फ्रेश नाही हो. किती कसं म्हणते? 50 रुपये. यावेळेला कोल्हापूरनं जाताना एक टिकली लावलेली होती ना, त्याच टिकलीवर मी तिथं 2-3 दिवस होते. मग असं विचार केला की चला टिकल्याची पॅकेट एक घ्यावी, कारण माझं कसं विसरून गेले मी. म्हणजे घेते मी जर वेळेला, पण यावेळेला काय कोणास ठाऊक विसरलेलं होतं. छान वाटतात, मस्त वाटतात. बघितल्या दोघीच्या बारक्या. कसे घ्यायचं बघ, जरा नेलपेंट 1-2 घे. आपल्याला काय नेलपेंटच नाहीत बघ. असे की किट्टू असेच वापरते. हां हे वरचे हे काढायचं बघ का नको? होत नाही. नाही होते की त्याचं होत नाही. नाही होते, ते पण होते, हे पण होते. घे. चांगल्यातले किती झाले बघा. नेलपेंट सेम कलर घेतला. काय लागले ना एवढायचा कवळायचा. कशी केलं मामानी? कुठं वडवड केलं? हा आता हे सगळं त्यांचं जे आहे ना, चला खाऊ आणलाय सगळ्यांना. मला ओमी गोळी खायची. आई मुंग्याने काय पटकन तिथं काय तर तू काय ना मग तू हात उचल ना, घे मी आता भैया पाणी त्यांना ते बाहेर. जेवताना कुठलं खाते का खायला आम्हाला घाल एकत्र, म्हणजे की उचतू दे हात. मगाशी तेच केलं. दे की ते घेतलेलं, त्याने घेतलेलं की ते. हा मोठं ताट त्याला देशील का नाही? कालवण काय करतेस बघते. सकाळचं काय शिल्लक आहे? सकाळचं काय नाही, सकाळचं काय शिल्लक नाही. हां लाडू ठेव त्यातच, खाऊच्या ह्याच्यातच ठेव. लाडू आणलं बघ. कोण खायचं?
चला पावसानं सुरुवात केली बघा, जोरदार सुरुवात झाली पावसाची, होय ना. आणि पाऊस पडले की किडे येतात, किडे आलं मुंग्या येतात. आणि आम्ही गावाकडे एन्जॉयमेंट करायला आलो पावसाला किंवा लाईटीला बघवत नाही. सुरू झालं यांचं. इतर वेळी काय नसतं. आता पावसाळ्यात पाऊस पडायला लागलाय, काल दणकून झालाय, आता पण झालाय. एवढंच की आई छान गार वार सुटते बरं का, मस्त वार सुटते. कारण रात्री तेच झालं, बंद करू नको लाईट सगळ्या. म्हणजे खिडक्या लावायच्या ना बाई बाई, मग वार कुठे यायचं. तू भिजून आल्या ग होय रे समजा. आपण वेळेत आलो पण यायचं मधनं, जरा लेट झाला असता आम्ही अडकलो असतो. बैंगन किया है, बैंगन हा शिजलाय, वासे लागला. काय म्हणते माहितीये का, वरणे असतो का तू मधनं ये म्हणते. काय म्हणते वज्ज येतंय का म्हणते. अरे क्रेट क्रेट तुझ्या जवळ तिकडं जायला. हा अण्णा न्यायला येतं म्हण. घरामध्ये आंबे भरपूर प्रमाणात आहेत. जसं मी म्हटलं की सागर संदीपनं लहानपणी लावलेली कुई तिचं झाड आज आलेलं आहे आणि त्यांची मुलं आज खातात. पण मुलं एवढे माजरोड आहेत ना की त्या पोरांनी तेव्हा चोकून चोकून कुई खाऊन झाड लावलं. आणि हे पोरं आत्ताची काय करतात, जरा तुकडा तोडतात आणि आहे असे आंबे फेकून द्यायला लागलेले आहेत. आहे असे आंबे बाहेर चाललेले आहेत. मग आईनं विचार केला की हे असे फेकून नास करायला लागलेत, याला काहीच अर्थ नाही आहे. त्याच्यापेक्षा मी नेते आंबे जे आहेत ते विकते आणि त्या बदल्यात खाऊ आणते. कारण कसं आहे की मुलं आवडीनं खातील म्हणून बाबांनी आम्ही यायच्या आधी केळी तोडून केळी पिकत घातलेल्या, आंबे काढून पिकत घातलेले. पण ते पोरं अशी आहेत ना की त्यांना म्हणतात ना, आताच्या हल्लीच्या मुलांना ना खानापिना भरपूर सारं असतं, त्याच्यामुळं त्याची तेवढी कदर नसते. बाबा जे आहेत ते बाहेरचं जनावरांचं वगैरे सगळं काम करतात आणि या दोघी मग काय घरातलं नुसतं स्वयंपाक पाणी धुणं असतं. मग आई रिकामीच असते. आई म्हणली मी जाऊन येते. रसिकाने लाडू आणलेले माझ्यासाठी, 4च्या टायमिंगला थोडंसं लाडू खाल्ले. वाट बघून बघून डोळं फिरलं आमचं. आंब विकायला गेल्या. बरं झालं ग पाण्याची बाटली आली. तुला सांगितलं काय विद्या ना, फोन केलता आम्ही तिला, तू फोन नेला नाही काय नाही. विद्या बरी आहे का. हा म्हणा ती आली नाही सोनाली ताई. व्हिडिओ बघितल्यावर तिने मला गेलेला विचार ये की म्हणाव घरी, घरी ये म्हणाव की. गाडी नाही ग तिला. काय झालं, कुठे गेली. ती गाडीला गेले ते चार्जिंग वरची बंद पडल्यावर. हा हा मग काम असतंय कसं येणार. हे आपलं किती लांब आहे यायचं, लगेच जायचं आहे. संदीप सकाळी जतला गेलाय. अगं ती गाडी पण नाही, बोर पाणी टाकली. होय मोटर बदलली. पाणी नेलं केलं लोणला, कोणच नव्हतं तिथं. आणि कुठं आडवं बी आलं नाही की. आम्ही आलो बाई शैलेच्या गाडीवर आणि बारकाच्या पोराची. काय केलं दिवसभर, दमलं नाही का. हा फोन बघत बसला. कुणाचा फोन, फोन तर इथं होता. हा विद्या मावशीचा. हा थांब 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 थांब, ऐक बघ पाव. माझं पाणी दे बाई. ए माझ्या पाण्याला तेवढं कुणी हात लावू नका, पोट फुगते ते. ए बाबा माझं माझं दे बाळा. मी देते म्हण नंतर, पण बाबा तुम्ही तोंड लावता आणि वाट लावताय. पाठीमाग गेले ते. बोलून आण जरा आयुष्य पोरांना खायला. बघ चौघांना 4च कुरकुरे घेऊन आले. आम्ही का गोड मारलंय काय. कुठे गेलं रे चकली, कुठे गेले काय गेले ते. जतला आंब घेऊन विकायला गेलेत. मी म्हटलं किती रुपये झालं. हे एवढं सामान आहे ना, एवढं पैसे झालं म्हणून. याला विचारलं काय काय खाल्लं सांग. डेअरी मिल्क, हा आंबा, आंबा आंब्याचा ज्यूस, बर हा पेन, हा दहीपुरी, हा कुरकुरे, हा लॉलीपॉप हा आणि समोसा. हा अजून नुसतं खाया जाऊन जात खाऊन पैसे संपून. आय नकाच खाल्लं नाही. हा तुला तू तर खाल्लं ना. कुठे दादाने जेम्स कुठे, जेम्स जेम्स मम्मी जेम्स ही राहायची मिसराची पुढे.
खाऊ कसा उडका खाऊ खाऊ पळायला आयसू बेशी भरल्या आयसू एक 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 खात आलं वाटतं. हे वडापाव करायचा म्हणलं काय आणलं नाही बाबा. हे नाही मला. सकाळी ना 3 पोरं मागं लागत होती. त्याच्यापेक्षा आईनं चुकवून फक्त आयुषला म्हणजे सागरचा मोठा मुलगा आहे त्याला थोडी घेऊन गेली. ते दिवसभर तिथं खाऊन पिऊन आणि पुन्हा या पोरांच्या वाटणीचं आणि इथं येऊन आणि खाल्लेलं आहे. ते लागलेत भांडायला की मला दिलं नाही तुला दिलं नाही. सगळ्यात आहे ना संदीपचं बारकं बघा असं अंगाचा विस्तव होणं म्हणतात ना तसा प्रकार आहे त्याचा. त्याच्या मनाविरुद्ध जर काही झालं तर मग सुट्टी नाही आहे बरं का. तो असं म्हणजे तो काय विनाकारणच्या जास्त खोड्या पण काढत नाही आहे. पण त्याच्या वाटणीचं जर कोणी घेतलं तर मग काय खरं नाही. त्याच्या पाठीमागेच हात धुवून लागतो. आता बघितलं का कसलं बडबडत होतं ते की तुम्ही माझं का घेतलं माझ्या वाटणीचं का खाल्लं मला द्या असं. आता सगळं खाऊन झालं. आता चहा आलाय बघा. हा घेऊन ये की. काय काय म्हणशील आई जत्ताला जाऊ भजीपाव खाऊ खरं झालं का. खरं झालं. गाव किती वाजता गेला तर प्लेटांचा फुटले. संदीपने संध्याकाळी येताना थोडंसं आईस्क्रीम आणलेलं होतं. आम्ही सांगितलेलं बाबा मुलांपुरतं जाणं सगळ्यांचं नको कारण काय म्हणतात ना की आईस्क्रीम गावाकडे गेल्याने यावेळी एवढी खाल्लेली आहेत मग त्या कुल्प्या असू दे किंवा आईस्क्रीम असू दे. तर आईनं काय केलेलं होतं की सकाळीच हे संध्याकाळचं मी तुम्हाला दाखवते खवा कारण सकाळी सगळ्यांनी खाऊन आणि संध्याकाळी उरलेलं होतं. सगळ्यांना घेऊन हा उरलेला खवा आहे. हा तिनं बनवलेला घरचं आमच्या गाईचं दूध जे असतं त्याच्यापासून आटवून हे बनवलं. हे मला जास्त आवडतं त्याच्यामुळे बनवलेलं. असं चला आता मी या व्हिडिओचा इथंच एंड करते. आवडला असेल तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.